तर नमस्कार मंडळी, जोगलाय वाटला मी काढतोय सेल्फी म्हणून तो माझ्या मागसून डोकावून बघी होतो. तर काल आमचा भजन होता आषाढी एकादशी निमित्त नामदेव महाराजांच्या मठात आंदुरल्या आणि आमच्या विठ्ठल रखुमाई मंदिर भजन होता. तर आम्ही गेलो नामदेव महाराजांच्या मठात. प्रथम नामदेव महाराजांचं दर्शन घेतलो आणि नंतर भजनाक बसलो. तर कुंडलो काहीतरी मला सांगी होतो आणि नंतर फायनली आम्ही भजन सुरू केला आणि भजन संपवून झाल्यानंतर नामदेव महाराजांचा प्रसाद घेतलो आणि आशीर्वाद घेतलो आणि सुबक अशी मूर्ती बघून डोळे भारावूनच गेले. आणि नंतर झाल्यानंतर आम्ही भजनात गेलो होतो विठ्ठल रखुमाई मंदिरात. तर बघलो तर आमच्या काकांचा म्हणजे बापारतेवाडीचं भजन गोसाईवाडीचं भजन चालू होता. तर त्या भजन झाल्यानंतर आमचं भजन होता, कारण त्या भजन झाल्यानंतर त्यांचा स्थानिक भजन होता आणि त्या झाल्यानंतर आम्ही भजनात फायनली बसलो आणि विठ्ठलाचं दर्शन घेऊन आम्ही भजनाक सुरू केलो. तर हे असं बाळा चिपकर तर त्यांची होती साऊंड सिस्टीम. तर आमच्या पोरगे आणि सगळे माग एकदम भारीपैकी आपणा होय तसे लावून घेतल्याने आणि भजन करून झाल्यानंतर शेवटचं आम्ही गजर घातलो. ऐका. आणि भजन संपलं आणि आता गणपती जवळ येतात. तर ह्या दोघांनी आपल्या मोबाईलवर पेटी वाजवून घेतली आणि त्यानंतर झाल्यानंतर सगळ्यांका उसळपावचं बेत केलेलं होतं आमच्या भजन मंडळांका. तर आम्ही उसळपावचं बेत खाण्यासाठी म्हणजे उसळपाव खाऊच्यासाठी त्या धर्मशाळेत गेलो आणि नंतर उसळपाव गरम गरम आमचं पकवाज वालं तर काय ऐका तयार ना. नंतर त्यांनी तोंडाक लायल्यान डिश आणि सगळ्या केल्यान फस्त